नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळ हटवण्यास सुरुवात झालेली आहे। पालिका प्रशासनाकडून ही सगळी कारवाई सध्याच्या क्षणाला केली जाते। नाशिकमधली ही बातमी आपण बघतोय। अनधिकृत धार्मिक स्थळ हटवायला पालिकेकडून सुरुवात झाली आहे आणि खरं तर आंदोलन करण्याचा इशारा काही हिंदू संस्थांकडून दिला गेलेला होता, मात्र त्यापूर्वीच कारवाई पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे। ही दृश्य बघतोय आपण। मोठा पोलीस बंदोबस्त या कारवाईच्या ठिकाणी ठेवण्यात आलाय। नाशिक महानगरपालिकेच्या प्लॉटवर अनधिकृत थडगं बांधण्यात आलं होतं आणि त्याचं नंतर दर्ग्यात रूपांतर करून त्या ठिकाणी मोठं स्ट्रक्चर उभं करण्यात आलं। 25 वर्षापासून इथले स्थानिक रहिवासी नाशिक महानगरपालिकेकडे पाठपुरावा करताय, पण तरी सुद्धा हे ढिम्म प्रशासन अतिक्रमण काढायला तयार नाहीये। आणि म्हणून आज सकल हिंदू समाजाने हाक दिलेली आहे की आज सगळा हिंदू समाज एकवट होऊन या अनधिकृत थडग्याच्या समोर आम्ही बजरंग बलीची मूर्ति स्थापित करना आहोत। नासिक हजरत हाफिज इसामुद्दीन और हम शहर के जिम्मेदार हजरात अभी अंदर गए थे और हम लोग साथ की दरगाह पर और हमने अपनी आंखों से देखा दरगाह की दीवारें भी महफूज है, दरगाह शरीफ सब महफूज है। सिर्फ बाहर का जो गेट था, जो रास्ते पे था, वो तोड़ा गया है। तो खतीब साहब की जानिब से गुजारिश की जाती है कि अफवाह पे ध्यान न दे और अपने शहर के अमन अमान को कायम रखें। तर अनधिकृत धार्मिक स्थळ कारवाई प्रकरणामध्ये आता धरपकड सुद्धा सुरू झालेली आहे। महंत सुधीर दास यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नाशिकमध्ये ही कारवाई सुरू होती। जे अनधिकृत बांधकाम होतं त्या संदर्भात आंदोलन केलं जाणार होतं आणि महंत सुधीर दास यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। अनधिकृत दर्ग्यासमोर मंदिर उभारण्याचा इशारा दिला गेलेला होता आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता महंत सुधीर दास यांच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्याचा विषय चांगलाच पेटलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेनं संबंधित ठिकाणी कारवाईला सुरुवात केली आहे। माझ्यासोबत या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी महंत सुधीरदास पुजारी आहेत। गुरुजी, काय या सगळ्या दरम्यान आपण या सगळ्या याच्यामध्ये सहभागी होत आहे आंदोलनामध्ये, काय नेमकं आपलं म्हणणं आहे? नाशिक महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये अशा बरेच जागेवरती अनधिकृतरित्या काही मुस्लिम धर्मीयांनी एन्क्रोचमेंट केलं आहे। अशा सगळ्या जागेंची यादी आमच्याकडे या पर्टिक्युलर काठेगल्लीमधील जागेच्या संदर्भामध्ये प्रशासनाशी गेले 3 वर्ष संबंधित सर्व हिंदू संघटना आणि कार्यकर्ते हे संपर्क साधून होते, परंतु ज्या वेळेला प्रशासन चालढकल करते असं पाहण्यात आल्यानंतर आज आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आणि त्यानंतर प्रशासनाने काही अनधिकृत बांधकाम काढलं आहे अशी माहिती आम्हाला तूर्त समजली आहे। 144 कलम त्यांनी या ठिकाणी लावलं आहे आणि आम्हाला आतमध्ये प्रवेश पोलीस करू देत नाही आहे, पण आम्ही वाट पाहत आहोत। 1 तासाच्या आत त्यांनी जर संपूर्ण तिथला जो अनधिकृत दर्गा आहे तो जर काढला नाही तर पुन्हा आंदोलन या ठिकाणी उभं राहील। आत्ता आम्ही प्रशासनाशी सहकार्य करतोय, प्रशासनही आम्हाला सांगतंय की आम्ही या पद्धतीनं अनधिकृत म्हणून जे काही एन्क्रोचमेंट आहे ती काढली आहे, परंतु आम्हाला माहिती अशी आहे की तिथे जो अनधिकृत दर्गा उभा राहिला आहे तो त्यांनी काढून घ्यावा अशी आम्हाला विनंती आहे। त्याच्यामध्ये तुम्ही एका बाजूला म्हणताय की ते काढून घ्यावा, मात्र दुसऱ्या बाजूला मुस्लिम धर्मगुरू असं सांगताय की दर्ग्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागलेला नाहीये, त्याची कमानाही तशीच आहे। मात्र दुसऱ्या बाजूला मनपा तुम्हाला जे काही सांगते ते दिशाभूल करताय असं वाटत नाही? मुस्लिम धर्मियांनी देखील शांततेचं आवाहन केलं आहे, आम्ही देखील शांततेचं आणि आपण पाहतात पोलिसांना आम्ही सहकार्य करत आहोत। मला असं वाटतं की सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्यात यावा असंच आम्हाला वाटतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।